हलगीचा आवाज, तुतारीचा नाद आणि सनईच्या सुरात रात्रभर नाचवली जाणारी सोंग यालाच संगीत आखाडी असं म्हणतात। सायंकाळी सूत्रधाराच्या पात्राने आखाडीची सुरुवात होते। यामध्ये राम, लक्ष्मण, रावणासह दशावतार, पांडव तसेच विविध देवदेवतांची पात्र घेऊन गावकरी ताल धरतात। घटोत्कच, हिडिंब, अभिमन्यू या सोंगांनी आखाडीचा शेवट होतो। या आखाडीमध्ये गावातील तरुण वृद्धांसह बच्चे कंपनीचाही सहभाग असतो। वर्षातून फक्त महाशिवरात्र आणि पाडव्यालाच इथल्या लिंगेश्वराच्या पिंडीला मुखवटा चढवून शृंगार केला जातो। या यात्रेसाठी भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात। आखाडी जी आहे ती पूर्वापार चालत आलेली आहे आणि तिचा वसा हा भारतभरात नसून तर भारतभराच्या बाहेर पण गेलेला आहे। आणि ही जी कला जी आहे ती बहुतेक आमचे जे तरुण लोक जे आहेत, जे नोकरदार आहेत, ते नोकरदार वर्ग याची जी कला आहे ती पुढे नेत चालले आहे। रामायण महाभारताच्या गोष्टी वगैरे, युद्ध वगैरे दाखवले जातात। यामध्ये या गावचा प्रत्येक नागरिक हा कुठेही कार्यरत असला तरी तो गुढीपाडव्यानिमित्त यात्रेला न चुकता हजर राहतो। घरोघरी जाऊन पात्रांचा लिलाव केला जातो आणि मिळालेल्या रकमेतून यात्रेचा खर्च भागवला जातो। संस्कारक्षम पिढी घडावी असा आमचा हेतू आहे। कारण या संगीत आखाडीमधून, बोहड्यामधून रामायण, महाभारत, विष्णू पुराण यांचे पथनाट्याच्या स्वरूपात महत्त्वाची दृश्ये या ठिकाणी पथनाट्याच्या स्वरूपात दाखवली जातात। तंत्रज्ञानाच्या काळातही या पारंपरिक आखाडीचं महत्त्व कमी झालेलं नाही। या आखाडीसाठी भाविक आवर्जून दरवर्षी न चुकता हजेरी लावतात, हे विशेष। प्रशांत शर्मा, झी मीडिया, शिर्डी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।